भ्रष्टाचार आहे। इथे तुम्ही बघू शकतोस का लाईनीमध्ये कशा प्रकारे हे भरलेले ड्रम आहेत, जे चोरलेले जे इंधन आहे त्याचे भरलेले ड्रम्स आहेत। पुढे गेलं ते खड्डा त्यांनी बनवलेला आहे, त्या खड्ड्यामध्ये काही ते डिझेल साठवलेलं आहे। खूप मोठा करोडो रुपयाचा हा इंधन माफिया राज बोलू शकतो शोधून काढलेला आहे अन्न नागरी पुरवठ्याने। अन्न नागरी पुरवठ्याची ही खूप मोठी अशी कारवाई आहे आणि या कारवाईच्या दृष्टिकोनातून आता पुढची कारवाई जी समोर येणार त्याच्यामुळे अनेक जे टँकर्स आहेत अगदी कपिल मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम आपल्या सोबत आहेत। योगेशजी, आपण बघतोय की कशा पद्धतीनं वडाळ्यामध्ये हा सगळ्या सरकारीच्या गोडाऊन मधूनच डिझेलची चोरी होत होती। एक मोठा पर्दाफाश करण्यात आला, एफडीएने एक मोठी कारवाई केली आहे। नाही, आज दुपारी खरं तर ही कारवाई मीच करायला लावलेली आहे। दुपारी 2:30च्या दरम्यान मला ही माहिती मिळाली होती। अन्न नागरी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना माझ्या कार्यालयात बोलावून घेऊन त्यांना तिथे माझ्या पीओसोबनी पाठवलं आणि ही खरं तर इंडियन ऑइल असेल, बीपीसीएल असेल अशा कंपनीची पार्किंग आहे ती। त्या पार्किंगच्या इथे जवळपास 40-50 टँकर उभे करतात आणि रात्रीच्या 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत त्या टँकरचं सील तोडून त्याच्यामधनं ही डिझेलची चोरी आता किती दिवसापासून चाललेली आहे ते आता चौकशीनंतर ते आणखी लक्षात येईल। परंतु नक्कीच ह्याच्यामध्ये काही त्या इंडियन ऑइल कंपनीचे, काही त्या कंपनीचे अधिकारी देखील सामील असू शकतात। त्याशिवाय इतकं मोठं भ्रष्टाचार करणं शक्य नव्हतं आणि म्हणून आज ही कारवाई केल्याच्या नंतर नक्कीच पुढे चौकशी आम्ही अजून करतोय। दुसऱ्या स्पॉटला देखील आमची तिथे टीम पोहोचली होती, परंतु ती सगळी लोक तिथून फरार झाली होती। त्याच्याच जवळपास 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरती अजून एक असाच पद्धतीचा स्कॅम तिथे चालू होता। तिथेही जवळपास आपल्याला काही बाईक सापडलेल्या आहेत, काही लोक तिथे आपण ताब्यामध्ये घेतलेले आहेत। तर मला वाटतं मुंबई सारख्या ठिकाणी अशा पद्धतीचं डिझेल चोरीचा स्कॅम जर का मोठ्या प्रमाणात चालत असेल तर नक्कीच त्याच्यावरती गांभीर्याने हा विषय लक्षात घेऊन आम्ही कारवाई करू पुढची। अगदी योगेशजी, किती मोठ्या प्रमाणावरचा हा स्कॅम असू शकतोय असं तुम्हाला वाटतं? नाही, जी माहिती मला मिळाली होती गेल्या 4-5 दिवसांपासूनच्या इन्फॉर्मेशन ज्या मी काढलेल्या होत्या त्या अनुषंगाने आपण ही कारवाई करायला लावली होती। अजूनही काही असे अड्डे आहेत ज्या ठिकाणी ह्या गोष्टी चालतात असे माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे। आता आज नंतर कदाचित अलर्ट होतील, परंतु हा स्कॅम नक्कीच मोठा आहे आणि जेव्हा मला ही माहिती मिळाल्याच्या नंतर जेव्हा आपण कारवाई करायला लावली त्यानंतर माझ्याकडे इन्फॉर्मेशन 4-5 टँकर्स होती, पण जागेवरती जवळपास 40 टँकर उभे आहेत आणि सगळ्या टँकरचं सील तोडून तिथे डिझेल पळवून म्हणजे जवळपास त्यांनी तिथे 1200च्या आसपास तिथे 20-20 लिटरचे कॅन्स आहेत। तर कॅनमध्ये हे डिझेल भरायचे म्हणजे एक टँकर 1000 लिटरचा असेल तर 200-250 लिटर डिझेल त्याच्यामध्ये चोरी करायचं आणि ह्याची पूर्ण अनधिकृतरित्या हे विक्री करायचं आणि प्लस जे 1000 टँकर जिथे डिझेल द्यायला होतं तिकडे 800 लिटरच जात आहे, तो देखील एक स्कॅम होतोय आणि म्हणून मला वाटतं त्याची व्याप्ती फार मोठी आहे असं लक्षात येतंय आणि त्या पद्धतीने पोलीस विभागाला देखील मी सूचना केल्या होत्या आणि त्याच्यावर आपण तिथे कडक कारवाई करतोय। अगदी योगेशजी, तुम्ही सुद्धा माहिती मिळाल्याबरोबर तत्परता दाखवून ही कारवाई करायला लावली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि या सगळ्याचा पर्दाफाश झालेला आहे। मात्र आता हे रॅकेट पूर्ण उघडकीला येणं तितकंच गरजेचं आहे। योगेश कदमजी, धन्यवाद, तुम्ही झी 24 तासशी बोललात त्याबद्दल।